नमस्कार, तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज मी खुसखुशीत करंजीची रेसिपी दाखवणार आहे, तरी रेसिपी संपूर्ण बघा। इथे मी पाव किलो मैदा घेतला आहे, 2 चमचे रवा, 2 चमचे तूप आणि चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून घेतला आहे। आपण तूप गरम नाही करून घेतला, हाताच्या सहाय्याने छान त्याला मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊ। पीठ आपल्याला मऊही नको आणि जास्त घट्टही नको। हे बघा, अशा प्रकारे आपण पीठ मळून घेतलं आहे। थोडा तूप लावून कपड्याने झाकून त्याला 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवूया। तोपर्यंत आपण इथे सारणाची तयारी करूया। इथे कढईमध्ये 2 चमचे तूप, पाव किलो रवा घेऊन छान त्याला भाजून घेऊया। रवा भाजताना तुम्ही मंद आचेवरच भाजा। मी इथे 20 ते 25 मनुके आणि काजू बदामचे काप, 1 चमचा खसखस आणि थोडे चारोले घालून छान मिक्स करून घेणार आहे। इथे 100 ग्रॅम किसलेला खोबरा घेतला आहे, त्याला सुद्धा छान मिक्स करून घेणार आहे। 1 चमचा वेलची जायफळची पूड आणि चिमूटभर मीठ घालून छान रवा भाजून घेऊया। बघू शकता आपला रवा छान भाजून झाला आहे। थंड होण्यासाठी त्याला बाजूला ठेवूया। इथे थंड झाला आहे, त्याला आपण चुरून घेऊया। खोबरा भाजला गेल्यामुळे छान चुरला जात आहे। त्याच्यामध्ये 100 ग्रॅम पिठी साखर टाकून मिक्स करून घेऊया। छान मिक्स करून घ्या, जेणेकरून पिठी साखरच्या गाठी राहू नये। हे बघा, आपला सारण तयार आहे। इथे आपला पीठ सुद्धा रेडी आहे। त्याला एकदा परत छान मळून घेऊया आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। तोवर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली तर लाईक करा। इथे मी सुरीने कापून घेणार आहे। हे बघ, आपण याच्या छान छोट्या छोट्या पातळ पोळ्या लाटून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे मी पातळ पोळी लाटून घेत आहे। इथे मी एक साचा घेतला आहे, साच्यानेच करणार आहे करंजी, जेणेकरून आपल्या करंज्या झटपट होतील। त्याला छान हातमध्ये दाबून घेत आहे। 2 चमचे सारण टाकून त्याला छान व्यवस्थित करून घेणार आहेत। साइडने थोडं पाणी लावून घेणार आहोत। आणि साच्याने छान करंजीचा आकार देऊन घेऊया। हे बघा, अशा प्रकारे याची साइड मी काढून टाकणार आहे, कारण जास्त ती साइड मोठी असेल तर तेलात गेल्यावर करपण्याची शक्यता असते। हे बघा, बाजूने मी कट करून घेत आहे। बघू शकता आपली करंजी रेडी आहे। हे बघा, साइडने कुठेही फाटली नाही, काही नाही। अशा प्रकारे आपल्या करंज्या रेडी आहेत। हे बघा, छान आपल्या करंज्या रेडी झाल्या आहेत। तेल मीडियम करून आपण करंजी तळून घेणार आहे। मी एक एक करून करंजी टाकत आहे। हे बघा, अशा प्रकारे तेल जास्त गरम ठेवू नका, कारण तेल गरम ठेवलं तर करपण्याची शक्यता असते व करंजी शिजल्यानंतर मऊ पडण्याची पण शक्यता असते। करंजी छान मी गोल्डन रंगावर फ्राय करून घेतले आहेत। बघू शकता आपल्या करंज्या रेडी आहेत। मी अजून तळून दाखवणार आहे। हे बघा, आपल्या छान करंज्या तयार आहेत। बघू शकता तुम्ही। हे बघा, एकही तुटली नाही किंवा काही नाही। मी तोडून सुद्धा दाखवले आहे। बघा, तर रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा। बाय।